की आमचं एवढंच मागणं आहे की न्याय मिळावा आम्हाला विलासबद्दल. माझा पोटचा गोळा गेला आहे. हां, सांगितलं ना मारलं म्हणून. त्याच्यात त्याचं नाव बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव वगैरे घेत होता असं सांगण्यात वगैरे आलं. दवाखान्यापासून मागं होत्या गाड्या. दवाखान्यापासून गाड्या मागं होत्या. तिथं सध्या पोर आली आणलं तिथे येऊन. विलास गुलेची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव येतंय. विलासचे वडील माझ्यासोबत आहेत. काय मागणी असणार आहे या महाराष्ट्र सरकारकडे? नाही, आमचं एवढंच मागणं आहे की न्याय मिळावा आम्हाला विलासबद्दल. माझा पोटचा गोळा गेला आहे. हां हां. काल मुख्यमंत्र्यांसोबत काही बोलणं वगैरे झालं का तुमचं? नाही, माझं नाही झालेलं बोलणं काय. हां. काय बोलले असं काही सांगण्यात वगैरे आलं का तुमच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी किंवा ग्रामस्थांनी किंवा मुख्यमंत्रींनी तपास वगैरे व्यवस्थित केला जाईल असं काही सांगण्यात वगैरे? मी बोललोच नाही काय. आता ह्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेऊन ते आरोपी मारत होते असं बोललं जातंय. तुम्हाला काही या संदर्भात माहिती वगैरे मिळाली किंवा काही सांगितलं काही इथल्या काही गावातल्या ग्रामस्थांनी वगैरे? सांगितलं ना मारलं म्हणून. त्याच्यात त्याचं नाव बजरंग सोनवणे मुलाचं नाव वगैरे घेत होतं असं सांगण्यात वगैरे आलं. दवाखान्यापासून मागं होत्या गाड्या. दवाखान्यापासून गाड्या मागं होत्या. तिथं सध्या पोर आली आणलं तिथे येऊन. हो. हे जे काही 9 जण होते तेच हॉस्पिटलपर्यंत आले होते का? म्हणजे केजच्या आले होते का अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थीत? स्वामीनारायण ते ह्याच्या पोस्टवर आलते तिथं. एवढं ह्याच्या अगोदर ज्या आरोपींनी मारलंय त्याचा आणि विलासचा कधी या अगोदर भांडण वाद असं काही होतं का अगोदर? झाले म्हणत होते, पण आम्हाला काही माहितीच नाही. आज झालं. म्हणजे अगोदर नव्हतं, फक्त त्याच दिवशी झाले होते. त्या दिवशी झालं. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? इथं विलासवर वार केल्याच्या नंतर ते रुग्णालयापर्यंत देखील आरोपी आले होते असं त्यांच्या वडिलाचं मत आहे. मात्र हा खूप एक वेगळा विषय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. काल नाना पटोलेने देखील असं वक्तव्य जे आहे ते केलं. मात्र आता तपास कशा पद्धतीमध्ये होईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. नवनीत कावत हे अगोदरच्या बऱ्याच प्रकरणामध्ये हे खूप ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र या विलासच्या प्रकरणामध्ये ते आपली भूमिका कशा पद्धतीमध्ये निभावतात हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं ते तपास करतात ते माध्यमांशी आपले पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये वारंवार बोलतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि महाराष्ट्राला ज्या प्रश्नांची उत्तरं बीडच्या पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित आहेत ते उत्तरं मिळतील का यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन रवींद्र शेफसोबत सूरज मीडिया बीड.